हॅलो, हाय, नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा वार बुधवार, सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। इथे मी तुम्हाला दाखवत आहे झाडे झुडपे वगैरे, अंगणातली झाडे। आणि इथे पुढे बघा मी पार्थिव लिंगाचं स्थापना केलेली आहे कुंडीमध्ये। बेलाच्या झाडाच्या इथे तुम्हाला दिसलं नसेल, तुम्हाला नंतर डिटेल दिसेल। ही तुळस लावली आहे, तुळस ती ही झाली जरा मान टाकली तुळशीने, नवीन तुळस लावली आहे। आज तुळस आपल्याला भरपूर लागते, तुळशीच्या पानं वगैरे म्हणून लावली आहे। माझ्याकडेच होती ती, दुसऱ्या कुंडीतली काढून लावली आहे। इथे आता घरातल्या पिंडीची अभिषेक करत आहे। त्याच्यासाठी सर्वप्रथम मी दूध, दही, तूप, साखर एकत्र मिक्स करून घेणार आहे, मग अभिषेक करणार आहे। सगळं जिन्नस एकत्र मिक्स करून चांगलं चमच्याने हलवून घेते, मग पिंडीवर अभिषेक करते। हे बेलपत्र, बेलफळ आणून ठेवलेलं आहे। हे पिवळं मध आहे, घरचं गावरान मध आहे। येळामावशीला गेलो होतो तेव्हा तिथे गावात मारलेलं आहे झाडाला। हे तूप आहे, घरीच काढवलेलं। हे बघा शाबू वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे वर भिजवण्यासाठी। इथं आधी सर्वप्रथम प्लेटामध्ये पिंड ठेवून घेतली, पिंडीवर आधी पाण्याचा अभिषेक केला, नंतर सर्व मिक्स केलेले जिन्नस घालून सर्व मनातल्या मनात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून अभिषेक केला। परत पाण्याने धुवून पिंड ठेवायची। सगळ्या देवांबरोबर मी घासून घेतलं होतं पिंडीला, पण सगळ्या देवांबरोबर हळद कुंकू वगैरे सर्व लावून घेतलं होतं। परत मग आणि अभिषेक करायचं लक्षात आलं, मग अभिषेक केला। दही, दूध, तुपा, साखरचा आणि मधांचा सर्व एकत्र जिन्नस घालून हलवलं, चांगलं ढवळलं। मग नंतर ओम मनातल्या मनात ओम नमः शिवाय म्हणून अभिषेक करायचा। अभिषेक करत असताना मनातल्या मनात ओम नमः शिवायचा जाप लावायचा। मी मंत्र देखील लावले होते, ओम महामृत्युंजय मंत्र लावलं होतं मी। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धना पूर्वा रुक्मिव वंदना मृत्युंजयमामृता, हा मंत्र लावला होता। आणि अभिषेक पण चालू होता इथं ओम नमः शिवाय म्हणत मनातल्या मनात। अशा प्रकारे मी अभिषेक करत होती पिंडीवर। बाहेर मी फक्त दूध वगैरे घातलं होतं, पण अभिषेक केला नव्हता बाहेरल्या पिंडीवर। आतमध्ये घरातल्या पिंडीवरच अभिषेक केला आहे। आणि बेलपत्र वगैरे मी आणलं होतं हारवाल्याकडून, ते पण 4-5च दिले होते चांगले, नाहीतर बाकीचे खिडके वगैरे होते फाटलेले खिडके चालत नाहीत, चांगले त्यातले निवडून मग व्यवस्थित ठेवले होते। आता माझा पूर्ण अभिषेक झालेला आहे करून। आता मी त्याला परत पाण्याने अभिषेक करून स्वच्छ धुवून घेऊन आसनावर बसविणार आहे, लिंगाची स्थापना करणार आहे। हे पहा, मी थोडंसं हातात घेऊन पण धुणार आहे व्यवस्थित, त्याला तूप वगैरे लागलेलं आहे। स्वच्छ धुवून घेऊन मग त्याला स्थापना करणार आहे त्याची आसनावर, आणि वर गळती लावणार आहे। गळतीमध्ये पाणी ठेवणार आहे। हे बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। पुढे मी बघा मंत्र लिहिलेला आहे, महामृत्युंजय ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धना पूर्वा रुक्मिव वंदना। आणि त्या पुडीमध्ये मला दवना भेटलेला आहे। महादेवाला, शंकर भोलेनाथाला दवना अतिशय प्रिय आहे, तुम्हाला ते दाखवते मी। दवना हा शिखर शिंगणापूरहून आणलेला होता, तिथं मोठा आमचं कुलदैवत आहे महादेव, तिथून आणलं होतं। शिखर शिंगणापूरचा महादेव आहे आम्हाला कुलदैवत, तिथून हा दवना आणला होता। दवनाचा सुगंध खूप छान येतो, आणि शंकर भोलेनाथांना महादेवाला दवना खूप प्रिय आहे। पूर्ण मंत्र लिहिलेला आहे, ही आजची देवपूजा आहे। कशी वाटली आजची देवपूजा, पूर्ण मंत्र वगैरे मला कमेंटमध्ये नक्की सांगा ताईंनो।
दिवस मावळल्यावर इथं मी दिवाबत्ती केलेली आहे. दोन्ही बेलाची झाडं आहेत. काल अर्धी बेलाची झाडं ह्या दुसऱ्या पण कुंडीत लावलेली होती, त्या कुंडीत पण मी दिवा लावलेला आहे. आणि त्या बेलाच्या झाडाच्या खालीच मी पार्थिव लिंगाची स्थापना केलेली आहे. दिसतं आहे का तुम्हाला? पार्थिव लिंगाचं विसर्जन मी सकाळी करेन जमलंच. आता नाही जमलं तर सकाळी करणार आहे, कारण की पार्थिव लिंगाचं आज महाशिवरात्री आहे, सकाळपर्यंत केलं तरी चालतं. आज मी ही साडी वेअर केली होती, सफेद साडी आहे आणि जांभळ्या कलरचा ब्लाऊज आहे. साधी सिंपल चिफॉनची साडी आहे. हे बघा, त्याच्यावरचा ब्लाऊज भेटत नव्हता म्हणून मी दुसरा ब्लाऊज घातला होता. मी जे हेअर ऑइल बनवलेलं आहे त्याचा तर ताई रिझल्ट खूप छान आहे खरंच. केस गळतीचं प्रमाण पण खूप कमी झालेलं आणि छोटे छोटे बेबी हेअर पण आलेले आहेत. ते बघा ना, माझे पुढे केस कशी उभे राहतात आहे तेच व्यवस्थित करत होती मी. इथे समोरच्या लाईटीचा फ्लॅश पडलेला आहे. समोरच्या बिल्डिंगमध्ये लाईट लावलेली आहे, त्याचा फ्लॅश पडलेला आहे. इथे बेबी हेअर उभा राहत होते, मी तेच व्यवस्थित करत होती थोडंसं पाण्याचा हात लावून. असे खूप सारे बेबी हेअर आलेत, छोटे छोटे छोटेचे केस आलेत, उगवले आहेत. तेलाचा रिझल्ट खरंच नक्की खूप छान आहे. तो तेल तुम्ही एकदा ट्राय करून बघा बनवून घरी. होममेड आहे, शिवाय काही त्यात केमिकल वगैरे काही नाही आहे, प्युअरिटी आहे. चिव मला उचलून घे म्हणत होती म्हणून तिला उचलून घेतलेला आहे. रडत होती ती. काय केलं बघू ये. ह्यांना 1-2 जरी मिनटं वेगळं ठेवलं, एकत्र ठेवलं ना, आणि आपण काहीतरी कामात लागलं की ह्यांची चालली भांडणं सुरू. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, आणि एक नसलं की मग दुसऱ्याला करमत नाही, असं आहे यांचं सिस्टम. इथे बघा, चिवला मी म्हणलं चिव मावशांना बाय बाय कर, तर ती चिव लगेच बाय बाय करायला लागली. आणि मावशी म्हणलं मावशांना किशी कर, तर ती बरोबर लगेच किशी करायला लागली. एवढी समजते ती. मावश्या म्हणलं की लगेच कळतं बरं का तिला. ती कोणालाही लगेच बाय बाय करते, किस करते, कोणाच्यातही लगेच मिक्स होते.